जेव्हा पोटऱ्यामध्ये ती गव्याला लोंब्याच लागायला चालू होत्या तेव्हा आमच्याकडे दर वर्षाला वेळ अमावस्या साजरी केली जाते. वेळ अमावस्या साजरी केली जाते तेव्हा असे 5-7 पांडव, कुणी 5 पांडव बनवतं, त्याला भोगता लावतात, अशी ज्वारीची पेंड्या लावतात. आणि दर वर्षाला अशी आमच्याकडे वेळ अमावस्या केली जाते. तुमच्याकडे कशी केली कमेंट मध्ये. आणि काय काय बनवलं जातं वेळ अमावस्याला? ते उंडे बनवते, ते भजी बनवते, ते आंबील स्पेशलिस्ट आहे. आंबील म्हणजे काय? आंबील म्हणजे ताकापासून पिते ते. बोर भाजी भजी म्हणजे गरगटा. गरगटा नाही, गरगटा. सगळ्या भाज्या मिक्स केल्या जातात. त्याच्या सगळ्या सर्व प्रकारच्या भाज्या, फळं भाज्या, पालेभाज्या मिक्स करून बनवलेल्या भाजीला भजी म्हणतात. आणि त्याच्यासोबत बाजरीची उंडे केली जातात. तुम्ही बी खायला नक्की या. कधी येता मग कमेंट मध्ये सांगा लवकर. हे बघा आंबा पण मोहरतोय. आंब्याला तोर लागत आहे. इकडं बाळ झोपलेलं आहे. उठते. हे असं उंडी घाल. अरे इकडे रे अबुजर तुझं. हा इथं ठेवायची अशी पोळी उचलून. असं असते मोठं. तिथे पुढे ठेव. राई पण फेऱ्या मारायला लागली याला. राई ये ग बाई. राई दात बुलडोजर आहे. अनंत हे बघा असा निवद दाखवला जातो. हे वेळ अमावस्याला आमच्याकडं स्पेशल असतं. याला उंडे म्हणतात. हे बाजरीच्या पिठापासून उकडून बनवलं जातं. तुमच्याकडं पण केली जाते का वेळ अमावस्या साजरी? आमच्याकडून अनेक वेगवेगळे प्रकारचे पदार्थ बनवले जातात. काय काय बनवतात ग पारोय? आंबील. आंबील कशापासून बनवतात? भजी ताकापासून, दह्यापासून. जेव्हा ज्वारी पोटऱ्यामध्ये येते म्हणजेच ज्वारीला धान्य लागायला सुरुवात होती, फुलोरा चालू होतो, गव्हाला ठुशा लागायला चालू होतं, तेव्हा आमच्याकडं वेळ अमावस्या साजरी केली जाते. म्हणजे गव्हा ज्वारीचं डोहाळ जेवण केलं जातं, आभार मानले जातात आणि 5 पांडव पूजून वेळ अमावस्या साजरी केली जाते. तसेच नैवेद्य उंडी, भजी आणि शेंगाच्या पोळ्या, आंबील स्पेशल आहे. हे सगळे पदार्थ बनवून आमच्याकडे वेळ अमावस्या साजरी केली जाते. तुमच्याकडे वेळ अमावस्या असते का आणि कशी साजरी केली जाते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कुठून बघताय तेही सांगायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय. कळतंय.